नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत साबुदाण्याची खीर। अतिशय झटपट होते आणि या पद्धतीने केलेली साबुदाण्याची खीर खायला खूप टेस्टी लागते। महाशिवरात्री जवळ आली आहे। या महाशिवरात्रीला तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल आहे। कशी करायची ते बघूयात। तर इथे पाऊण वाटी मी साबुदाणा घेतलाय। आपण नेहमी घरात वापरतो तो साबुदाणा आहे। साबुदाणा एका मोठ्या पातेल्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचा 2 ते 3 वेळा आणि त्यात जेवढा आपण साबुदाणा घेतला तेवढंच पाणी घालून साधारण 2 तासासाठी भिजत घालून ठेवायचा। 2 तासानंतर जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा याप्रमाणे साबुदाणा झालेला असतो। छान असा फुलून निघालेला आहे। एक एक दाणा बघा तुम्ही छान असा भिजलेला आहे। यात बिलकुलही पाणी राहिलेलं नाही आहे। छान असा हा फुलून आलेला आहे आणि असा साबुदाणा आपल्याला खिरीसाठी पाहिजे आहे। तर इथे आपल्याला खिरीसाठी साखर किती लागणार आहे, आपण जेवढा साबुदाणा घेतला तेवढीच साखर घ्यायची आहे। तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता, पण एवढी साखर घेतली तर खीर छान होते। कढई गरम केलेली आहे आणि यात आपण 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। सगळ्यात पहिले आपल्याला ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहे। तर इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता काप करून घेतलेले आहे आणि थोडेसे बेदाणे घेतलेले आहे। तर आपल्या आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रूट्सचं प्रमाण घेऊ शकतो। थोडेसे फ्राय करून घ्यायचे म्हणजे ते छान असे क्रंची होतात आणि खिरीमध्ये छान लागतात। तर हे फ्राय झालेले आहे, काढून घ्यायचेत। ड्रायफ्रूट्स आपण काढून घेतो आहे। याच कढईमध्ये आपण खीर करणार आहोत। तर इथे मी 1 टेबलस्पून एवढं तूप घालून घेतलेलं आहे आणि यात आता आपण भिजवून घेतलेला साबुदाणा घालतो आहे। तूप गरम झालेलं आहे आणि पूर्ण इथे साबुदाणा मी घालून घेतलेला आहे। तर हा आपण साधारण 1 ते 1.5 मिनिटासाठी थोडासा परतवून घेऊया तुपामध्ये। तुपामध्ये परतवून घेतल्यामुळे छान असा साबुदाणा सेपरेट होतो, त्याचे गोळे होत नाही आणि तुपामुळे छान अशी टेस्ट येते खिरीला। तर साबुदाणा आपला परतवून झालेला आहे आणि यात दूध घालायचं आहे। तर इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरला असलेलं, फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही घ्यायचं, थोडंसं गरम दूध घ्यायचं। इथे मी अर्धा लिटर दूध घालून घेतलेलं आहे। पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला उकळी येऊ द्यायचं आहे। दूध याप्रमाणे छान असं चमच्याने परतवून घेतलं आहे दुधामध्ये आणि बघा उकळी फुटलेली आहे। साधारण 2 ते 3 मिनिटासाठी होऊ द्यायचं आपल्याला, कमीत कमी 2 मिनिटं होऊ द्यायचं। छान असं घट्ट आलेलं आहे दूध आणि आता आपल्याला यात साखर घालून घ्यायची आहे। तर साखरेचं प्रमाण मी तुम्हाला मगाशीच दाखवलेलं, जेवढं आपण साबुदाणा घेतला तेवढी साखर घेतलेली आहे। इथे तुम्ही यापेक्षा थोडंसं कमी जास्त जर आवडत असेल तुम्हाला जास्त गोड तर थोडंसं जास्त केलं तरीही चालेल, पण एवढं प्रमाण घेतलं तर खीर छान होते। हे बघा छान असा एक एक दाणा सेपरेट दिसतो आहे, ट्रान्सपरंट दिसतो आहे, सुरेख असा। बाजूने थोडंसं लागलेलं काढून घ्यायचं। मस्त अशी ही खीर आपली झालेली आहे। यात 1 चमचा वेलची पावडर घातलेला आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतले ते घालून घ्यायचे आहेत। पूर्ण ड्रायफ्रूट्स मी इथे घालून घेतलेले आहे। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित, याप्रमाणे मिक्स करून घेतलेलं आहे। ही खीर आपण साधारण 4 ते 5 लोकांना खायला पुरेल एवढी आहे। सुरेख अशी घट्ट खीर आपली तयार झालेली आहे। केसरचे धागे असतील तर ते घालून घ्यायचे याप्रमाणे। आणि आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे। खीर आपली झालेली आहे ही। हे बघा छान अशी खीर, एक एक दाणा वेगळा वेगळा दिसतो आहे, सेपरेट दिसतो आहे। तर ही आपली खीर तयार झालेली आहे। गॅस बंद करून दिलेला आहे
आणि ही आता आपल्याला एका सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायची खाण्यासाठी. बघा, छान अशी ही आपली खीर तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, रंगावरूनच लक्षात येते खीर आपली छान झालेली आहे. आणि ही आता आपण खाण्यासाठी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेतो आहे. तर ही खीर तुम्हाला नक्की आवडेल आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे. आणि खीर नक्की ट्राय करा. आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. थँक्यू.